विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. परळी वैजनाथ शहराच्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या जिजामाता उद्यानाची आज नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध विकास कामांचा आढावा घेतला. उद्यान हे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण असल्याने त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्व विभाग प्रमुखांना सोबत घेत जिजामाता उद्यानाची नगराध्यक्षांनी पाहणी केली. नागरिकांतून प्राप्त तक्रारी, सूचना या अनुषंगाने त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश देत सक्त सूचनाही दिल्या. या पाहणीदरम्यान नगराध्यक्षांनी संबंधित विभाग प्रमुखांना विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. उद्यानातील स्वच्छता आणि देखभाल अधिक प्रभावी करण्यासाठी कर्मचारी वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच परिसरात ठिकठिकाणी डस्टबिन बसविणे, नाल्यांची नियमित साफसफाई करणे, बंद असलेला हायमास्ट तातडीने सुरू करणे, सोलार पथदिवे बसविणे आणि CCTV कॅमेरे उभारून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्यान परिसरातील फूड प्लाझा व्यावसायिकांनी कचरा किंवा खरकटे उद्यानात टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही नगराध्यक्षांनी दिला. याशिवाय मोदानी यांच्या घराजवळ नवीन मजबूत गेट उभारणे, सूचना फलक बसविणे, वृक्ष व लॉन्ससाठी पाण्याची सक्षम व्यवस्था करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, आवश्यक ठिकाणी पेवर ब्लॉक बसविणे, नाली बांधकाम करणे तसेच काही भागांतील भिंतींची उंची वाढविणे या कामांनाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिजामाता उद्यान हे परळी शहराचे वैभव आहे. या उद्यानाचे संवर्धन, सौंदर्यीकरण आणि जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नगर परिषद या कामात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास नगराध्यक्षा सौ पद्मश्री धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.